नमस्कार. सक्सेस पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सप्टेंबर 2025मधील संपूर्ण चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून कलिंग रत्न पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? उत्तर आहे धर्मेंद्र प्रधान. प्रश्न 2, लिंग निवडक गर्भपातांविरुद्ध आणि लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या कामासाठी 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे वर्षा देशपांडे. प्रश्न 3, जागतिक पर्यावरण दिनी सर्वात प्रभावी पर्यावरणवादी पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे आचार्य प्रशांत. प्रश्न 4, सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ट्रॅकोमाचे उच्चाटन करण्यासाठी भारताला WHO प्रमाणपत्र कोठे देण्यात आले? उत्तर आहे जिनिव्हा. मे 2025मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे अजय कुमार. प्रश्न 6, ब्रिक्स CCI आरोग्य सेवा शिखर परिषद 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 7, अलीकडेच लॉन्च झालेल्या भारतातील पहिल्या AI संचलित आदिवासी भाषा अनुवादकाचे नाव काय आहे? उत्तर आहे आदिवाणी. प्रश्न 8, भारतीय सैन्याने कोणत्या राज्यात युद्धकौशल्य 3.0 बहुडोमेन सराव आयोजित केला होता? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. प्रश्न 9, भारतातील महामार्गांचे आधुनिकीकरण करण्यासाठी कोणत्या राज्यात पहिली बहुलेन मुक्त प्रवाह टोल प्रणाली सुरू करण्यात आली आहे? उत्तर आहे गुजरात. प्रश्न 10, अमेरिकेच्या फेडरल सर्किट कोर्ट ऑफ अपीलने अलीकडेच दिलेल्या निकालात असे आढळून आले की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही शुल्क लादताना अमेरिकन कायद्याअंतर्गत त्यांच्या अधिकारांचा अतिरेक केला. उत्तर आहे आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायदा 1977. प्रश्न 11, मैत्री सरावाची 14वी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे मेघालय. प्रश्न 12, भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित सेमीकंडक्टर चिपचे नाव काय आहे? उत्तर आहे विक्रम 3201. प्रश्न 13, पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच काय सुरू केले? उत्तर आहे राज्य उपजीविका निधी क्रेडिट कोऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड. प्रश्न 14, 16व्या शतकातील रेशीम वस्त्र वृंदावनी वस्त्र व प्रामुख्याने कोणत्या देवतेच्या बालपणीच्या कथा आणि दिव्य लीला दर्शवते? उत्तर आहे भगवान श्रीकृष्ण. प्रश्न 15, विक्रम 3201 सेमीकंडक्टर चिप कुठे विकसित करण्यात आली? उत्तर आहे इस्रो सेमीकंडक्टर प्रयोगशाळा चंदीगड. प्रश्न 16, भारतीय रेल्वेने अलीकडेच आपल्या कर्मचाऱ्यांना चांगले विमा फायदे देण्यासाठी कोणत्या बँकेसोबत सामंजस्य करार केला आहे? उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. प्रश्न 17, भारताच्या कृषी अन्न निर्यातीला चालना देण्यासाठी भारतीय उपक्रम कोणत्या शहरात सुरू करण्यात आला? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 18, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय कडून सुरक्षा मंजुरी मिळवणारी पहिली कंपनी कोणती ठरली आहे? उत्तर आहे एअर इंडिया विमानतळ सेवा. प्रश्न 19, भारतातील पहिले डिजिटल कृषी संचालनालय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? उत्तर आहे बिहार. प्रश्न 20, कोणाची संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे दीपक मित्तल. प्रश्न 21, UAEमध्ये झालेल्या पहिल्या फुजेराह ग्लोबल सुपरस्टार्सचा किताब कोणी जिंकला? उत्तर आहे प्रणव व्यंकटेश. प्रश्न 22, UNFPA इंडियाच्या लिंग समानतेसाठी मानद राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे कृती सॅनन. प्रश्न 23, स्वच्छता कामगारांसाठी अन्नपूर्णा योजना कुठे सुरू करण्यात आली आहे? उत्तर आहे बेंगळुरू. प्रश्न 24, सेमिकॉन इंडिया 2025 कुठे आयोजित करण्यात आले होते? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 25, UAEमध्ये भारतीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे दीपक मित्तल. प्रश्न 26,
UNFPA इंडियाने कोणाची लिंग समानतेसाठी मानद राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे? उत्तर आहे कृती सॅनन. प्रश्न 27. 2025मध्ये भारत आणि कोणत्या देशाच्या राजनैतिक संबंधांना 60 वर्ष पूर्ण झाली? उत्तर आहे सिंगापूर. प्रश्न 28. PMAY अर्बन 2.0 लॉन्चच्या पहिल्या वर्धापन दिन निमित्त PMYU गृहनिर्माण दिन कोणत्या तारखेला साजरा केला जाईल? उत्तर आहे 17 सप्टेंबर 2025. प्रश्न 29. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने कोणत्या उच्च न्यायालयात 26 नवीन न्यायाधीशांच्या नियुक्तीची शिफारस केली आहे? उत्तर आहे अलाहाबाद उच्च न्यायालय. प्रश्न 30. डॉक्टर दीपक मित्तल यांची अलीकडेच कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती. प्रश्न 31. सेमिकॉन इंडिया 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते? उत्तर आहे दिल्ली. प्रश्न 32. पॅरिसमधील 2025च्या BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी कोणते पदक जिंकले? उत्तर आहे कांस्य पदक. प्रश्न 33. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृह प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला आहे? उत्तर आहे दिल्ली. प्रश्न 34. अनुदीन चारनविराकुल यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे थायलंड. प्रश्न 35. ऑपरेशन सिंदूर द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राईक्स इनसाइड पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे KJS ढिल्लन. प्रश्न 36. भारतीय रेल्वेने कोणत्या शहरात हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनची यशस्वी चाचणी केली? उत्तर आहे चेन्नई. प्रश्न 37. 85व्या व्हेनिस चित्रपट महोत्सवात ओरिझोंटी विभागात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे अनुपूर्णा रॉय. प्रश्न 38. उल्हास कार्यक्रमांतर्गत भारतातील कोणते राज्य पूर्णपणे साक्षर झाले? उत्तर आहे हिमाचल प्रदेश. प्रश्न 39. 28वी युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती. प्रश्न 40. जगातील सर्वात आक्रमक प्रजातींपैकी एक असलेली जायंट आफ्रिकन स्नेल ही प्रजाती अलीकडेच कोणत्या शहरात आढळली? उत्तर आहे चेन्नई. प्रश्न 41. सशस्त्र दल 2025 सालची संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स कोणत्या शहरात आयोजित करतील? उत्तर आहे कोलकाता. प्रश्न 42. भारतातील पहिला सूर्योदय महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. प्रश्न 43. संपूर्णपणे सिरेमिक कचऱ्यापासून बनवलेले जगातील पहिले उद्यान अनोखी दुनिया कोणत्या राज्यात तयार करण्यात आले? उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न 44. कोणत्या देशाने फ्लेमिंगो या पहिल्या लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली? उत्तर आहे युक्रेन. प्रश्न 45. टाईम मासिकाने किड ऑफ द इयर 2025 म्हणून कोणाची निवड केली आहे? उत्तर आहे तेजस्वी मनोज. प्रश्न 46. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे श्रीनिवास इंजिते. प्रश्न 47. आफ्रिकेतील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या देशाने केले? उत्तर आहे इथिओपिया. प्रश्न 48. आचार्य देवव्रत यांना कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 49. झंस्कार महोत्सवाची 10वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाईल? उत्तर आहे लडाख. प्रश्न 50. इस्रोच्या मते भारताने अंतराळ संशोधनात किती मोठे जागतिक विक्रम केले आहेत? उत्तर आहे 9. प्रश्न 51. अलीकडेच अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे पहिले परदेशी कॅम्पस कोणत्या शहरात सुरू झाले? उत्तर आहे दुबई. प्रश्न 52. GJEPC 11 ते 13 सप्टेंबर 2025 दरम्यान पहिले दागिने प्रदर्शन SAGX 2025 कुठे आयोजित करेल? उत्तर आहे सौदी अरेबिया.
प्रश्न 53. सप्टेंबर 2025मध्ये भारताच्या मॉरिशस भेटीदरम्यान मॉरिशस आणि भारत यांच्यात किती सामंजस्य करार झाले? उत्तर आहे 7. प्रश्न 54. सियाम भारत लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता? उत्तर आहे थायलंड. प्रश्न 55. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण बनले? उत्तर आहे आचार्य देवव्रत. प्रश्न 56. 2025च्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने किती पदके जिंकली? उत्तर आहे 4. प्रश्न 57. महिला हॉकी आशिया कप 2025 कोणी जिंकला? उत्तर आहे चीन. प्रश्न 58. भारताने 2025चा पुरुष हॉकी आशिया कप किती वर्षांनी जिंकला? उत्तर आहे 8 वर्षांनी. प्रश्न 59. SSCOमध्ये किती सदस्य आहेत? उत्तर आहे 10. प्रश्न 61. भारताने कोणत्या देशाला हरवून डेव्हिस कप 2026च्या पात्रता फेरीत स्थान मिळवले? उत्तर आहे स्वित्झर्लंड. प्रश्न 62. भारताचे 15वे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे अमित खरे. प्रश्न 63. चीनमध्ये झालेल्या महिला आशिया कप 2025मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने कोणते पदक जिंकले? उत्तर आहे रौप्य पदक. प्रश्न 64. 2025ची पहिली वार्षिक ग्रीन हायड्रोजन संशोधन आणि विकास परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 65. गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील सर्वात मोठ्या आणि आधुनिक क्रीडा संकुलाचे उद्घाटन कोठे केले? उत्तर आहे अहमदाबाद. प्रश्न 66. सर्वेश कुशारे जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय ठरला? उत्तर आहे उंच उडी. प्रश्न 67. स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले? उत्तर आहे आनंद कुमार. प्रश्न 68. फ्रीडम एज लष्करी सराव कोणत्या देशाने आयोजित केला होता? उत्तर आहे दक्षिण कोरिया. प्रश्न 69. न्यायमूर्ती M. सुंदर यांची कोणत्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे मणिपूर उच्च न्यायालय. प्रश्न 70. कोणाला अलीकडेच 34वा व्यास सन्मान प्रदान करण्यात आला आहे? उत्तर आहे सूर्यबाला. प्रश्न 71. कोणत्या संघाने अलीकडेच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले आहे? उत्तर आहे मुंबई. प्रश्न 72. चेन्नई येथे झालेल्या पहिल्या हॉकी इंडिया मास्टर्स कपमध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न 73. भारतातील सर्वात मोठे ग्रीन हायड्रोजन हब कोणत्या शहरात सुरू केले जाईल? उत्तर आहे आसाम. प्रश्न 74. भारतातील पहिला खाजगी क्षेत्रातील धोरणात्मक पेट्रोलियम साठा कोण बांधणार आहे? उत्तर आहे मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. प्रश्न 75. भारतातील पहिल्या तिरंदाजी प्रीमियर लीगचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे रामचरण. प्रश्न 76. डेमोक्रेसीज हार्टलँड इनसाइड द बॅटल ऑफ पॉवर इन साऊथ एशिया हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे SY कुरेशी. प्रश्न 77. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पहिल्या पंतप्रधान मित्र पार्कची पायाभरणी कोठे केली होती? उत्तर आहे धार, मध्य प्रदेश. प्रश्न 78. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. ही परिषद कुठे आयोजित केली जात आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 79. ऑक्टोबर 2025 पासून प्रवीण कुमार कोणत्या निमलष्करी दलाचे नेतृत्व करतील? उत्तर आहे ITBP. प्रश्न 80. भारत आणि अमेरिका यांच्यातील युद्धाभ्यास या संयुक्त लष्करी सरावाची 21वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे अलास्का. प्रश्न 81. अलीकडेच 2025च्या जागतिक नवोन्मेष निर्देशांकात कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले? उत्तर आहे स्वित्झर्लंड. प्रश्न 82. 2025च्या FIDE ग्रँड स्विस आणि महिला ग्रँड स्विसच्या ओपन आणि महिला श्रेणींमध्ये कोण विजेते ठरले? उत्तर आहे अनिश गिरी आणि
वैशाली रमेश बाबू. प्रश्न 83. ऑल इम्पॅक्ट समिट 2026 कोणत्या देशात आयोजित केले जाईल? तर आहे भारत. प्रश्न 84. ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरेवर फंडमध्ये गुंतवणूक करणारा पहिला देश कोणता असेल? उत्तर आहे ब्राझील. प्रश्न 85. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू कोण ठरला? उत्तर आहे स्मृती मानधना. प्रश्न 86. युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट केलेले तिरुमला टेकड्या आणि एरामट्टी डिब्बा हे पर्वत कोणत्या राज्यात आहेत? उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न 87. 5वे राजभाषा संमेलन कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते? उत्तर आहे गांधीनगर. प्रश्न 88. जगातील पहिली फ्रँचायझी आधारित तिरंदाजी लीग कोणत्या देशात सुरू झाली? उत्तर आहे भारत. प्रश्न 89. इंडोमिटेबल क्लास फास्ट पेट्रोल व्हेसलचे पहिले जहाज कोणत्या बंदरावर दाखल झाले होते? उत्तर आहे पारादीप बंदर. प्रश्न 90. भारतीय लष्कराचा एकात्मिक अग्निशमन सराव अमोघ फ्युरी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 91. सिंगापूरमधील 25व्या आशियाई प्रादेशिक परिषदेत इंटरपोल आशियाई समितीचा सदस्य म्हणून कोणता देश निवडला गेला? उत्तर आहे भारत. प्रश्न 92. दुबई येथे झालेल्या 28व्या युनिव्हर्सल पोस्टल युनियन काँग्रेस दरम्यान प्रशासकीय परिषद आणि पोस्टल ऑपरेशन्स कौन्सिलर कोणाची पुन्हा निवड झाली? उत्तर आहे भारत. प्रश्न 93. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक शाश्वत विमा मंडळाच्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? उत्तर आहे अमिता चौधरी. प्रश्न 94. ई-गव्हर्नन्सवरील 28वे राष्ट्रीय परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे विशाखापट्टणम. प्रश्न 95. अझरबैजान ग्रांप्री 2025 कोणी जिंकली? उत्तर आहे मॅक्स व्हर्स्टॅपेन. प्रश्न 96. अमेरिकेने H-1B व्हिसावर कारवाई केल्यानंतर जागतिक प्रतिभा आकर्षित करण्यासाठी कोणता देश के व्हिसा सुरू करणार आहे? उत्तर आहे चीन. प्रश्न 97. कृषी तंत्रज्ञान नवोपक्रमात मैत्री 2.0 क्रॉस इन्क्युबेशन उपक्रमासाठी कोणत्या देशाने भारतासोबत भागीदारी केली? उत्तर आहे ब्राझील. प्रश्न 98. जेरोम बोटेंग कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ज्यांनी अलीकडेच निवृत्ती घेतली आहे? उत्तर आहे फुटबॉल. प्रश्न 99. उन्मेष आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाच्या 3ऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे झाले? उत्तर आहे पटना. प्रश्न 100. ग्रेटर नोएडा येथे झालेल्या उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2025 मध्ये कोणत्या देशाचा भागीदार देश म्हणून समावेश करण्यात आला? उत्तर आहे रशिया. प्रश्न 1. नदी महोत्सवाची 6वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 102. जागतिक पर्यावरण आरोग्य दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 26 सप्टेंबर. प्रश्न 103. 2025 सालचे विज्ञान शिखर परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे न्यूयॉर्क. प्रश्न 104. टीम वर्ल्डने लेव्हर कप 2025चे विजेतेपद कोणाला हरवून जिंकले? उत्तर आहे टीम युरोप. प्रश्न 105. CISFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे प्रवीर रंजन. प्रश्न 106. 2025चा बॅलन डी ओर कोणी जिंकला? उत्तर आहे उस्माने डेम्बेले. प्रश्न 107. कोणत्या देशाने आयर्न बीम मिसाईल डिफेन्स लेझर सिस्टीमची यशस्वी चाचणी घेतली? उत्तर आहे इस्रायल. प्रश्न 108. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद 2025 येथे सुरू होत आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 109. करूर चिंगराचिंगरीच्या चौकशीसाठी एक आयोग स्थापन केला होता ज्याचे अध्यक्ष होते अरुणा जगदीसन.
प्रश्न 110. BCCIचे नवे अध्यक्ष कोण बनले? उत्तर आहे मिथुन मनहास. प्रश्न 111. 2 वर्षासाठी AGI म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती झाली? उत्तर आहे R. व्यंकटरमणी. प्रश्न 112. 2035 पर्यंत कोणता देश अंतराळ सौर ऊर्जा प्रकल्प पाठवण्याची योजना आखत आहे? उत्तर आहे चीन. हे होते सप्टेंबर 2025 मधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.